ओके. सगळ्यांनी आय गेस पाणी घेतलंय सोबत. मी येस. काल जे पाणी चंद्रप्रकाशामध्ये ठेवलं होतं मी तेच घेतलंय आता. सो आय कॅन जस्ट डू द प्रेयर नाईसली. आणि आपण जी प्रेयर घेतो ती प्राजक्तांनी मराठीमध्ये ट्रान्सलेट करून पण पाठवली आहे. ती तुमच्या समोर असू द्या, तुम्ही तशीही बोलू शकता. किंवा मी इंग्लिशमध्ये म्हणेल तेव्हा तुम्ही तुमचं ते रिपिटेशन पण करू शकता. आणि कुणाला जर प्रार्थना म्हणजे करायची असेल तर तुम्हीही करू शकता. असं नाही आहे की मीच रोज केली पाहिजे. ठीक आहे. त्याला कुणाला चांगली अजून प्रेयर येत असेल तर बिलकुल मोस्ट वेलकम. सुचिता मॅम, घ्यायची का प्रेयर तुम्हाला? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चला, हॅपी संक्रांती एव्हरीबडी. आणि हाय एनर्जी मध्ये चला परमेश्वराचे आभार मानूया. काल मेडिटेशन केलं तुम्ही लोकांनी? श्रेयांस सरांचं जॉईन केलेलं? हो हो, मी केलं होतं. मला ते ऐकता ऐकताच झोप लागली काल. इट्स अमेझिंग, इट्स खूपच छान. ग्रेट. हो. ऑफलाईन आपण तसं सुरू करू शकतो, पण सध्या नाही करत मी. करेल मी नेक्स्ट मंथ वगैरे. इट येस, इज नक्की. रिअली व्हेरी नाईस. हो, खूपच छान होतं. खूपच सुंदर असतं ते, खूपच सुंदर असतं. मी पूर्ण केलेलं. चला, हात जोडायचे आणि पाठीचा कणा ताठ, सरळ बसायचं. आणि जेव्हा तुम्ही मेडिटेशन करता तेव्हा लक्षात ठेवा की पलंगावर बसून कधी मेडिटेशन करू नये. खाली बसा, आसन घेऊन खुर्चीवर बसा आणि पायाला असं क्रॉस करायचं आहे, हात जोडायचे आहे. आता आपण मेडिटेशन करत नाही, पण ही जनरल एक मी सांगते. सध्या हात जोडा आणि दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास घेताना आपण लवकर असा घेतो आणि सोडताना तो जितका हळू सोडला तेवढंच चांगलं. ओके, सो स्टार्ट. वर लक्ष केंद्रित करायचं. श्वासांकडे लक्ष केंद्रित झालं की विचारांकडे तेवढंच ते कमी जातं. अदरवाईज आपण सारखं कुठे ना कुठे आपल्या मनामध्ये कुठल्या ना कुठला विचार असतात. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद परमेश्वरा. आजचा दिवस किती सुंदर आहे. खूप सुंदर या दिवसाची मी वाट बघत असते. हा दिवस, हा स्मार्ट. सुवासिनींचा दिवस येस. आहे. सगळ्या खूप खुश असतील. आज संक्रांत. आज आम्ही आमच्या नवऱ्यासाठी आभार व्यक्त करणार. आज तेव्हा आमच्या जीवनामध्ये आहे. तो आजचा दिवस आमच्यासाठी खरंच खूप महत्वाचा आहे. परमेश्वरा, या आजच्या दिवसासाठी तुझे खूप आभार. सर. थँक्यू, 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 थँक्यू. थँक्यू. थँक्यू, थँक्यू सो मच. माझ्या थँक्यू. आजच्या या दिवसामध्ये मी श्वास घेऊ शकते. निस्वार्थ. मी म्यूट करते आधी सगळ्यांना. हा का? जे कोणी म्यूट नसतील ना ते म्यूट करा. ओके. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. परमेश्वरा, आजच्या या दिवसासाठी तुझे खूप आभार. आजचा दिवस अतिशय सुंदर, प्रेम, आदर, सद्भाव, सद्गतीने भरलेला आहे. आजच्या या दिवसासाठी तुझे खूप खूप आभार. थँक्यू. धन्यवाद परमेश्वरा. आई वडिलांसाठी धन्यवाद. माझ्या आईसाठी धन्यवाद, जिने मला जन्म दिला, पालन पोषण केलं, मला वाढवलं. त्या माझ्या आईसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद माझ्या वडिलांसाठी, ज्यांनी मला कर्तृत्ववान बनवलं, माझं शिक्षण केलं, माझं लग्न केलं, मला हवं नको ते सगळं दिलं माझ्या वडिलांनी. माझ्या वडिलांसाठी खूप खूप धन्यवाद परमेश्वरा. परमेश्वरा, तुझे खूप आभार. मला ज्यांनी पती दिला आहे त्या माझ्या सासू सासऱ्यांसाठी खूप खूप धन्यवाद. आज त्यांच्यामुळे मी खूप छान जीवन जगत आहे. अगदी राणीसारखे जीवन मी आज जगत आहे. त्या माझ्या सासू सासऱ्यांसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद परमेश्वरा. आज पाचही तत्व आमच्या जवळ आहेत, भरपूर प्रमाणामध्ये आहे. धरती माता, जिच्या मांडीवर मी आज बसलेली आहे, तिच्यात मी सतत फिरत असते, भ्रमण करत असते, जिने आम्हाला स्कूल, कॉलेज, मंदिर, पहाड, झरणे,
धबधबे सगळीकडे धरती मातेने आम्हाला खूप सुंदर निसर्ग दिलेला आहे. जे घर दिलंय राहायला, खायला अन्न दिलं आहे, प्यायला पाणी दिलं आहे, त्या माझ्या धरती मातेसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. भरपूर प्रमाणामध्ये अन्न दिलं, घालायला कपडे दिले. आमची निगेटिव्हिटी ती ग्राउंडेड घेते, स्वतःमध्ये ओढून घेते आणि आम्हाला सकारात्मकता देते, सकारात्मक विचार देते. त्या माझ्या धरती मातेसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद परमेश्वरा. त्या सूर्यप्रकाशासाठी, त्या ऊर्जेसाठी, जी ऊर्जा सतत आमच्यामध्ये वाहत असते, त्या ऊर्जेने आम्ही सकाळी उठून पुन्हा पुन्हा एक नवीन नवीन दिवस तेवढ्याच छान प्रकारे जगत असतो. त्या ऊर्जेसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद त्या पाण्यासाठी, निर्मळ पाणी, जिथे वाहेल तिथे, जसं जाईल तसं, ज्याच्यात मिक्स होईल तसं, ते आम्हाला शिकवतं की तुम्हालाही असंच राहायचं आहे, निरंतर वाहत जायचं आहे, पुढे पुढे जायचं आहे, एका जागी न थांबता तुम्हाला पुढे सतत वाहत राहायचं आहे. तसंच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला पुढे जायचं आहे. या निर्मळ पाण्यासाठी, जे आमची तहान भागवतं, आमच्या उदराग्नीमधलं अग्नी शांत करतं, त्या पाण्यासाठी, त्या पाण्याचे कितीतरी उपयोग रोजच्या जीवनामध्ये मी करून घेत असते. त्या पाण्यासाठी मला खूप खूप आभार व्यक्त करते. परमेश्वरा, तू आम्हाला हवा दिलीस, एवढ्या प्रमाणात हवा दिली, ऑक्सिजन, जे आमच्या शरीरामध्ये आहे. आमच्या शरीरामध्ये सतत ऑक्सिजन वाहतं. ऑक्सिजन आमच्या शरीरासाठी अतिशय उपयोगी हे तत्व आहे. त्यासाठी खूप खूप धन्यवाद परमेश्वरा. परमेश्वरा, जी गॅप, पोकळी, आकाश हे तत्व आहे, स्पेस एलिमेंट, यासाठी खूप खूप धन्यवाद परमेश्वरा. यामुळं आम्हाला विचार करण्याची क्षमता वाढली आहे. नवीन नवीन गोष्टी ग्रहण करू आम्ही शकतो. सो या स्पेस एलिमेंटसाठी तुझे खूप खूप आभार. चंद्र, तारे, सूर्य, अग्नी, सौरमंडल, त्या सगळ्यांसाठी तुझे खूप खूप आभार परमेश्वरा. आजचा हा दिवस अतिशय उत्तम, सर्वोत्तम, सर्वोत्कृष्ट आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद परमेश्वरा. मला खूप सुंदर ती बुद्धी दिलीस, विचार करण्याची शक्ती दिलीस. माझ्यामध्ये मी सकारात्मक विचार करू शकते. आजचा दिवस हा माझ्यासाठी अतिशय चमत्कारिक, आश्चर्यजनक, चांगल्या गोष्टींनी भरलेला आहे. मला खूप प्रमाणामध्ये संपत्ती दिल्याबद्दल खूप धन्यवाद. त्या संपत्तीचा मी सदुपयोग करते. माझ्या शरीरासाठी धन्यवाद, जे सुरळीत चालतं. सतत मी त्या शरीरावर माझ्यामध्ये एक चांगली ऊर्जा निर्माण करतं. मी सतत चांगल्या चांगल्या गोष्टी या युनिवर्समधून अट्रॅक्ट करते आहे. मी माझे संबंध, पैसा, आरोग्य, सक्सेस माझ्या रोजच्या जीवनामध्ये लाईन आहे सूर्यासोबत, चंद्रासोबत. चंद्र हे मला शीतलता देतं, शीतल राहायला शिकवतं. माझ्या मिरॅकलस या शरीरासाठी खूप खूप धन्यवाद परमेश्वरा. टुडे इज द डे ऑफ कम्प्लिशन. आज पूर्णत्वाचा दिवस आहे. हे तीनदा म्हणायचंय तुम्हाला. टुडे इज द डे ऑफ कम्प्लिशन. आज पूर्णत्वाचा दिवस आहे. टुडे इज द डे ऑफ कम्प्लिशन. आज पूर्णत्वाचा दिवस आहे. थँक यू फॉर द परफेक्ट डे. आजच्या या पूर्णत्वाच्या दिवसासाठी मी तुझे आभार व्यक्त करते. मिरॅकल फॉलोज मिरॅकल्स. चमत्कारामागून चमत्कार. इज टुडे अँड वंडर्स ओव्हरफ्लोईंग इन टू माय लाईफ. चमत्कारामागे चमत्कार, आश्चर्यातून या सगळ्या गोष्टी माझ्याकडे येत आहेत. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद परमेश्वरा. आता आपण मॅनिफेस्टेशन ऑफ ओथ, जी मी काल लिहून पाठवली आहे, ती आपण घेणार आहोत. ओके. ओथ करताना तुम्ही तुमच्या हृदयावर हात ठेवू शकता. आय एक्सेप्टेड अँड रिसीव expected and unexpected money, revenue, more sales, 10x growth, support, ease, resources, fame, love, gifts, kindness, great health, better performance, true friends, freedom in my life and life of others.
फील इट वेन तुम्ही फील करायचं. कुठलीही प्रार्थना करताना फील करा. तुमच्या शरीरात काय ऊर्जा फील होते तुमच्या शरीरामध्ये ती फील करायची आहे. I am constantly guided and empowered to receive the lavish abundance of the universe. I accept the principle that abundance and prosperity have already been given to me. My acceptance make it real and opens the space for manifestation to rush me. I open wide doors of my consciousness to receive. It is done now. All things are possible. I declare absolutely that live in a friendly universe that is always providing for me. I can feel it powerfully happening right now. I am open to receive more abundance than I experienced before. I can afford anything I deserve. In fact, I am extremely prosperous. I am grateful for what I have already received and what I am going to receive now. I keep myself lifted in a higher consciousness. God is all there. I let the God time roll. So it is. हात जोडा, परमेश्वराला धन्यवाद द्या. तुमच्या डोक्यावर हात ठेवा. मी पद्मपदम भाग्यशाली आत्मा आहे. परमेश्वराचा साथ, त्याचा हात माझ्या डोक्यावर आहे. मला तो सतत मार्गदर्शन करतो. मला खूप छान, मी परमेश्वराचं बाळ आहे. माझा परमेश्वर खूप छान आहे. परमेश्वरा, आजच्या या दिवसासाठी खूप आभार. आपल्या शरीरावर हात फिरवा, स्वतःला धन्यवाद द्या, स्वतःला हक करा, स्वतःच्या पायाला नमस्कार करा आणि सुंदर स्मित हास्य करून आजचा दिवस आपण सुरू करूया. थँक्यू सो मच. हॅपी हॅपी सगळेजण. Yes, extremely happy. हॅपी संक्रांती मॅम. येस, Happy थँक्यू सो मच. Sankranti. फक्त खूप प्रार्थना मस्त. असताना खूप आपल्याकडे छान. म्यूट वर लक्ष थोडं द्या. थँक यू सो मच. हा, आता आपण सेल्फ लव्ह करूया. छान. हा मॅम. बरं, पाणी आधी पिऊन घ्या. एक घोट पाण्याचा घ्यायचा. आपलं स्वप्न, miraculous magical water, I love you. आय लव्ह यू वॉटर. पाणी आतमध्ये जाताना फील करा. तुमच्या शरीरामधला प्रत्येक सेल असा ओ नाचतो आहे मॅजिकली, खूप छान, आणि मला खूप छान आरोग्य देत आहे असं फील छान करत जा, छान. किंवा तुमचं स्वप्न फील करा आणि मग ते पाणी शॉलो करा. सो वेर इज माय मिरर. चालू करूया, चलो. वा, आज तुम्ही खूपच सुंदर दिसत आहे. चालू करूया, चलो स्टार्ट. Oh, ma'am. कोणाला करून घ्यायचं आहे? कोणी अजून करू शकतं इथे, जर त्यांना करून करायचं असेल तर. प्रतिभा मॅडम, ग्रेट प्रॅक्टिशनर. चलो स्टार्ट. ओ वा. ट्राय करू? मी कोण ट्राय करू करणार? का? येस येस मी येस, केलेलं बिलकुल, नाहीये कधी. डेफिनेटली. नाही नाही, करा करा. केलेलं नाहीये. चालेल. फक्त ट्राय करते फर्स्ट टाइम. हा, बिलकुल. हिंदी मध्ये बोलते. हा हा. बाकी म्यूट वर जा आणि मग बोला म्हणजे छान पीसफुली होईल. वाव, वाव, आज का दिन तो बहुत सुंदर है. आजचा दिवस वाव खूप तृप्ती, सुंदर. वाव. येतोय आवाज ना? येस. ओके. थोडा वाव लाऊड करा. तृप्ती. हम्म. ओके ओके.
वाओ वाओ तृप्ति, वाओ क्या तुम खूबसूरत हो। आज का दिन तो गजब है। वाओ, कितनी सुंदर दिख रही हो तुम। वाओ, बहुत सुंदर, बहुत सुंदर। आज तो तुम बहुत सुंदर दिख रही हो। वाओ, आज के दिन के लिए पूरे दिल से धन्यवाद प्रभु, धन्यवाद। आज का दिन मुझे अच्छे से दिखाने के लिए आपका दिल से दिल से दिल से शुक्रिया प्रभु। आज आपने मुझे बहुत सुंदर दिन दिखाया है। हाँ हाँ, बहुत सुंदर है। हाँ, मैं बहुत सुंदर हूँ। वाह तृप्ति, तुम्हारी आंखें कितनी खूबसूरत है, कितनी प्यारी है, कितनी कजरारे नैन है तुम्हारी। वाह तृप्ति, बहुत सुंदर, बहुत बहुत सुंदर। वाओ, तुम्हारे आईब्रोज देखो कितने सुंदर है, बहुत सुंदर है। ये तो मेरे चेहरे की रौनक है, रौनक। मैं जब आईब्रोज करती हूँ तो वाओ, मैं क्या कमाल की दिखती हूँ। वाओ, बहुत सुंदर। थैंक यू प्रभु, थैंक यू मुझे इतनी सुंदर आईब्रोज देने के लिए। थैंक यू, थैंक यू प्रभु, मुझे इतने सुंदर आईज देने के लिए, जो मैं सारी दुनिया को अच्छे से देख पाती हूँ, अच्छे से सब पढ़ पाती हूँ, अच्छे से सब मूवीज देख सकती हूँ। बहुत अच्छी दुनिया मुझे देखने को मिलती है इन्हीं आंखों से। दिल से, दिल से शुक्रिया प्रभु, शुक्रिया 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 प्रभु, मुझे इतनी सुंदर आइज देने के लिए। वाह तृप्ति, तुम एक कमाल हो, कमाल, बहुत कमाल की हो। वाह, क्या स्किन में रौनक आई है तुम्हारी। वाह, कितनी ग्लोइंग स्किन है तुम्हारी। आज तो बहुत अच्छी लग रही हो तुम। क्या क्या राज है इन छुपा हुआ। वाओ, बहुत अच्छी लग रही हो। बहुत सुंदर स्किन है तुम्हारी, ग्लोइंग स्किन है, पूरी तरह से ग्लोइंग, एकदम क्लीन एंड क्लियर परफेक्ट स्किन है तुम्हारी। बहुत सुंदर। वाओ, तुम्हारी नोज तो देखो कितनी सुंदर है, उस पर लगाई हुई चमकी तो कितनी अच्छे से दिख रही है। बहुत सुंदर। और ये नासिका, वाओ, ये नासिका तो मेरा पूरा सांस है, मेरा जीवन है। इसी से तो मैं सांस ले पाती हूँ और छोड़ पाती हूँ, तभी तो मैं जीवित हूँ आज के दिन के लिए। दिल से दिल से दिल से शुक्रिया प्रभु आपका, मुझे इतनी सुंदर नासिका देने के लिए। थैंक यू प्रभु, थैंक यू। वाओ तृप्ति, वाओ, क्या लिप्स है तुम्हारे। वाओ, बहुत सुंदर। जब तुम हंसती हो तो कितने सुंदर से स्माइल करती हो, बहुत अच्छे लगते हैं ये लिप्स। और तुम उस पर लिपस्टिक लगाती हो तो और भी ज्यादा खूबसूरत लगती हो। थैंक यू, थैंक यू प्रभु, मुझे इतने सुंदर लिप्स देने के लिए। वाओ, तुम्हारे टीथ तो देखो कितने सुंदर है, परफेक्टली फाइन है, और सब मजबूत है, बहुत अच्छे से मजबूत है, बहुत अच्छे से काम करते हैं। मुझे हर एक अन्न का निवाला खाते समय उसे चबाने के लिए बहुत सारी मदद करते हैं। उस हर एक दांत के लिए मेरा प्रभु बहुत बहुत शुक्रिया आपका। थैंक यू सो मच। वाओ, मेरी जीभा तो देखो कितनी सुंदर है, इसी से तो मैं बात कर पाती हूँ, अपने आप की खुशी प्रदान कर पाती हूँ, अपने आप पे लव कर सकती हूँ, अपने दोस्तों के साथ बात कर सकती हूँ। एक दूसरे से बात करते हुए मुझे ये जीभा ही तो काम देती है। हाँ हाँ, क्यों नहीं। और मैं इसी से तो खाना खाने की टेस्ट पहचान सकती हूँ, अच्छे से खाना खा सकती हूँ। थैंक यू, थैंक यू, थैंक यू प्रभु, थैंक यू मुझे इतनी सुंदर जीभा देने के लिए। थैंक यू सो मच। वाओ तृप्ति, तुम्हारे कान तो देखो कितने सुंदर है, बहुत सुंदर है। इसी से तो मैं हर एक दूसरे की बात सुन सकती हूँ, और मैं उससे पहचान सकती हूँ कि वो क्या बोल रहे हैं और मुझे क्या बात करनी है। थैंक यू प्रभु, थैंक यू मुझे इतने सुंदर कान देने के लिए। आपका दिल से शुक्रिया प्रभु, थैंक यू। वाह तृप्ति, तुम्हारे बाल तो देखो कितने सुंदर है, कितने काले घने लंबे बाल है। वाह, वाह प्रभु, वाह, थैंक यू। हाँ हाँ, तुम हो ही इतने सुंदर, क्यों नहीं हो। बहुत सुंदर हो तृप्ति, बहुत सुंदर हो। तुम्हारा हर एक शरीर का हर एक अंग कोशिकाओं से भरा ये अंग तुम्हारा बहुत सुंदर है, बहुत बहुत सुंदर है। प्रभु, मेरे इस सारे शरीर के लिए आपका दिल से शुक्रिया प्रभु। हाँ, मैं डिजर्व करती हूँ, आज का दिन मेरा बहुत खुशी से, बहुत प्रेम से जा चुका है। यस, थैंक यू प्रभु, थैंक यू। हाँ, मैं डिजर्व करती हूँ, आज मैं सारी असाइनमेंट पूरी कर चुकी हूँ। हाँ प्रभु, थैंक यू, थैंक यू मुझे इस डिसिप्लिन में लाने के लिए प्रभु। थैंक यू,
थैंक यू प्रभु, थैंक यू। आज का दिन इतना सुंदर है, इतना सुंदर है। आज मैं इस दिन को और भी शानदार बना चुकी हूँ। यस, थैंक यू, थैंक यू, थैंक यू, थैंक यू सो मच प्रभु, मुझे इतना सुंदर बनाने के लिए। थैंक यू प्रभु, थैंक यू। मैं बहुत 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 शुक्रगुजार हूँ आपकी कि आपने मुझे इतना सुंदर इंसान योनि में जन्म दिया है। इसके लिए तो मैं आज अपनी तारीफ पे तारीफ, तारीफ पे तारीफ करती रही हूँ, करती रही हूँ। और इतनी सुंदर दिख रही हूँ कि क्या है बताऊं मैं। लोग तो ऐसे रास्ते से जाके मुझे मुड़ मुड़ के देखते हैं, वाह तृप्ति क्या राज है, बहुत अच्छी लग रही हो तुम। आज तो बहुत सुंदर दिख रही हो। क्या आज क्या लगाया क्या है तुमने इस फेस पे? बहुत अच्छी स्किन हो चुकी है तुम्हारी। पानी का एक ड्रॉप भी अगर मेरी स्किन पे गिरता है ना तो ऐसे डर करके नीचे गिर के आता है। वाओ, बहुत सुंदर, बहुत सुंदर है तुम्हारी स्किन। बहुत अच्छी लग रही हो तुम। मैं कोई भी ड्रेस का सेंस अच्छे से कैच कर लेती हूँ। हर एक ड्रेस मुझे अच्छा ही लगता है। वाओ, बहुत सुंदर लगती हूँ। मैं जो भी पहनूं, जो भी करूँ, मुझे और अच्छा लगता है। हाँ हाँ, क्यों नहीं लगे, क्योंकि मैं हूं ही इतनी सुंदर। मुझे बनाया भी है तो प्रभु ने इतना सुंदर, तो मैं उतना तो डिजर्व करती हूँ। यस, मैं डिजर्व करती हूँ। आई एम द लव। तृप्ति, आर यू बहुत सुंदर हो, बहुत सुंदर हो। तुम बहुत बहुत ज्यादा सुंदर हो। थैंक थैंक यू, यू। थैंक यू, थैंक यू प्रभु, थैंक यू मुझे थैंक यू इतना तृप्ति सुंदर मैम। थैंक बनाने यू के लिए। तृप्ती मैम। थैंक थँक यू यू सो सो मच। मच. व्हेरी नाईस. तुम्ही एक म्हणजे थैंक यू। खूप वेळ करून घेऊ शकता हे. आपल्याकडे वंडरफुल. बंधन आहे. खूपच मी छान प्रयत्न घेतलं करते खरंच, थोडं मस्त छान तुम्हाला घेतलं. छान. छान 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 छान. खूप मस्त. बढिया. थैंक यू। सो स्वतःला रोज हे चार म्हणजे एवढं स्वतःची तारीफ करा आणि मग तुमच्या आयुष्यामध्ये मग बदल घडून येईल. सो कालचे जे मॅडमनी लेसन सांगितला होता, जादुई दगड सगळ्यांनी प्रॅक्टिस केली. सगळ्यांकडे जादुई दगड आहे असं मी गृहीत धरते. तो आहे. प्रॅक्टिशनर तर आहेच, ते तर करणारच आहे. पण नवीन कोणी नाहीये ना आपल्यामध्ये, सगळे जुनेच आहेत. ओके. सो सगळ्या ज्या एक्सरसाइज मॅडम सांगत आहे त्या आपल्याला करायच्या आहे. आणि मला पर्सनली खूप वेगळी मजा येते आहे. म्हणजे मी रात्री संध्याकाळी पण माझे ग्रॅटिट्यूड लिहिते. दिवसभर पण शक्यतो लिहायचा प्रयत्न असतोच माझा. तुम्हीही तो करा. तुमची स्वप्न वगैरे सगळं क्लिअर लिहा. अजूनही काही नसतील क्लिअर तर तुम्ही मला आणि प्राजक्ता मॅमला विचारा. पूर्ण व्यवस्थित लिहा. त्याची स्क्रिप्टिंग पण करायची आहे. काल जर ॲनीचा क्लास कोणी जॉईन केला असेल तर तुम्हाला कळलं असेल की स्क्रिप्टिंग कशी करायची. किंवा नाही माहीत तर विचारून घ्या. मी माझं एक स्क्रिप्टिंग मी तुम्हाला वाचून पण दाखवेल आज. मॅडमनी काल सांगितलं दगड का घ्यायचा, दगडच का. दगड कारण तो पृथ्वीतून आलेला आहे. तो धरती मातेने आपल्याला दिलाय. एक ते नॅचरल एलिमेंट आहे. सो आपल्याला म्हणून दगड घ्यायचा आहे. जसे एका पार्टिसिपंटने विचारलं की बॉल घेतला तर चालतो का. म्हणजे त्या प्रश्नावर मॅडमनी, पहिल्या जर आधी मॅडम असत्या तर म्हणजे वेगळंच असतं आन्सर. पण आता मॅमला म्हणजे माहित आहे की नाही, मला माझ्या एनर्जीवर काम करायचंय. सो तेव्हा आपण साधं म्हणजे कॉमन सेन्स कधी कधी यूज करावा. की बॉल कसा घ्यायचा, बॉल कसं घेणार आहे, किंवा कुठलीही गोष्ट का घ्यायची. मला दगड सांगितलंय ना. आणि पुस्तक जी म्हणते वर्ड टू वर्ड तुम्हाला तेच करायचं. आपल्या मनाचे एक्स्ट्रा एकही शब्द करू नका. दगड म्हटलं आहे, दगड भरपूर आहे. आपण इंडियामध्ये राहतो, आपल्याला दगड पेबल मिळतातच. ठीक आहे. नो क्रिस्टल, नो काचेचा काही, नो प्लॅस्टिकचा बॉल. तुम्ही म्हणाल मी माझी जपमाळाच हाती पकडते, तर तेही नाही. दगड म्हणजे दगड. दगड कारण मातीचा आहे, तो एक अर्थ एलिमेंट मधून निघालेला आहे. आणि जेव्हा आपण आपली रात्र झोपताना, जेव्हा आपण सकारात्मक विचार करून झोपतो आणि तेच विचार आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये रुजतं, आणि तेच मग कंटिन्युअस, आणि सबकॉन्शियस माइंड हा, त्याला कळत नाही की काय खरं काय खोटं. त्याला फक्त एवढं माहित आहे की माझ्या आतमधला माझा जो मास्टर आहे, माझ्या मास्टरला काय पाहिजे. माझा मास्टर जे म्हणेल मला त्यातलं तेच द्यायचं आहे. ते त्याच्यासाठी खरंच खूप चांगलं आहे का, तो हा विचार करत नाही. त्याच्याकडे लॉजिक नाही आहे, तो फक्त मॅजिक करतो. जर तुम्हाला मग काय करायचं, माझ्या सबकॉन्शियस माइंडला मला सगळ्या चांगल्या गोष्टी सांगायच्या जेणेकरून त्याच चर्निंग होणार रात्रभर. आणि त्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडत राहतील मग, बरोबर आहे. सो आणि मग तशीच आपलं सकाळी पण मॅडमनी सांगितलं की तुम्ही जर
उठता तेव्हा तुम्ही अल्फा म्हणजे थोडंसं ड्राउजी स्टेटमध्ये असता. एकदम उठून बसून कामाला नाही लागत आपण. आणि तसं करूही नये. थोडं 5-10 मिनिटं आपल्या पलंगावरच राहायचं. डोळे बंद असू द्या. मग तुम्हाला काय हवं आहे, तुमची स्वप्न, तुम्हाला तुमचा दिवसाचं एखादा म्हणजे करायचं आहे मॅनिफेस्टेशन, तुम्ही तेही करू शकता. दगडाला पुन्हा हातात घ्या, पुन्हा आजच्या दिवसासाठी धन्यवाद करा. सो सकाळ आणि रात्र असं हे जे चक्र चालणार आहे सकारात्मकतेचं, मग तुमचं तेवढं तेवढं जास्त तुमच्या कमाया वाढतील. तुमचं डिसिप्लिन चांगलं होईल. तुम्ही सकारात्मक राहाल, आजूबाजूचा दृष्टिकोन बदलेल आणि आयुष्यामध्ये बदल घडून येतील. सो इन शॉर्ट हे सगळं होतं. याच्यावर अजून कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा. स्वप्नांवर प्रश्न असेल तर विचारा, स्क्रिप्टिंगवर प्रश्न असेल तर विचारा. आणि प्राजक्ता मॅम आपल्याला सांगणार आहे की आज आपल्याला कशावर ग्रॅटिट्यूड लिहायचं. ठीक आहे, थँक्यू. थँक्यू. मॅम मी ते सॉरी मॅम, मी ॲनीचा नव्हता करू शकली काल जॉईन. सो मग स्क्रिप्टिंगचं फक्त शॉर्ट मध्ये सांगितलं तरी चालेल. स्क्रिप्टिंग इज लाईक, जसं आता मला मूवी बनवायचा आहे, पुष्पा 2 मूवी मी बनवायचा आहे, ठरवलं मी माझी बनवते. मग आता मूवीसाठी मला सगळ्यात पहिले माझी तर कॅरेक्टर कोण आहेत. मग माझा कॅरेक्टर येईल तर तो ईस्ट करून येईल की वेस्ट करून येणार. मग माझा कॅरेक्टर येताना तो इकडनं हात करेल की इकडनं करेल, किंवा तो कसा डान्स करेल, म्हणजे एव्हरीथिंग इट वॉज बिफोर प्लॅन. की तो असा येईल, मग असं होईल. सगळं आहे. कुठला डान्सर येणार, मग कुठला इथून मागे राहील, कुठला पुढे राहील, मग डान्स कसं राहील, गाणं कसं राहील, हे सगळं असतं. सेम आता माझं स्वप्न आहे सपोज, तर माझ्या स्वप्नासाठी मला ती स्क्रिप्टिंग करायचं. तर मी माझं स्वप्न होतं जसं 2 लाख रुपये आहेत. तर माझी स्क्रिप्टिंग काय होती की मला महिन्याचे ती पैसे मिळत आहे. अरे वाणे, मग मी आता त्याच्यामध्ये कसं आहे, स्क्रिप्टिंग करताना तुम्ही सगळ्यात पहिले तर तुमच्या मूवीचं नाव ठरवा. तर मी मालामाल विकली किंवा पैसा ही पैसा असं मी माझ्या movie नाव देऊ शकते. फॅमिलीसाठी, रिलेशनशिपसाठी कोणी जर स्वप्न आहे त्यांचं, तर मेरा खुश परिवार किंवा माझं आनंदी घर, किंवा अजून दुसरं एखादं नाव देऊ शकतो तुम्ही. डिवाइन होम. हा, डिवाइन होम. ज्यामध्ये तुम्हाला चॅलेंज आहे, तुमचं जे स्वप्न आहे त्या रिलेटेड तुम्ही ते हेडिंग द्यायचं आहे. जसं ॲनीचं स्वप्न होतं की तिच्याकडे कॅट आहे, तर तिला ती कॅटचं पू जे असते ते खूप स्मेली असतं ना. मग तिला ते म्हणजे ते नको आहे, म्हणजे तो तिचा फिअर फॅक्टर आहे किंवा एक तिचं चॅलेंज आहे. तर मग त्याच्यासाठी मग तिने काय दिलं, डिवाइन फ्रेग्रन्स हाऊस. बरोबर आहे. मग त्यावर तिचं ते स्क्रिप्टिंग होतं. तर माझं स्क्रिप्टिंग जसं आता आहे की मला पैसे हवे आहेत. मग मला पैसे हवे आहेत तर माझं स्वप्न 2 लाख रुपये महिना स्टॉक मार्केटमधून मी कमाई करत आहे. मला ट्युशनचे पण पालक महिन्याच्या आधीच सगळे पैसे देत आहे. महिन्याला मी 30,000 रुपये महिना ट्युशन मधून पण येत आहे. वाव. असेच फोनची जीपेची घंटी टिणून टिणून वाटली, नोटिफिकेशन आलं आणि मी जस्ट चेक केलं. वाव, इतके पैसे क्रेडिट झाले होते. खरंच मी खूप आनंदी झाले. मी तसंच काय केलं, 10,000 रुपये माझ्या मंदिरात मला जे काही करायचं असतं ना दान, मी त्यासाठी काढून ठेवले. आणि मी सुभाषला सांगितलं यावेळेस इतके क्रेडिट झाले आहे. वाव. मग सुभाष पण खूप खुश झाला. मी त्याला म्हटलं की चला अरे आपण काय करूया, नंदू भैयाना आपल्याला द्यायचे आहे ना बंगलोचे, तर दर महिन्याला आपण आता 1 लाख रुपये त्यांना पाठवत जाऊ. मग आम्ही 1 लाख रुपये नंदू भैयाला पाठवले. मग खूपच छान वाटलं, खूप मनाला खूप समाधान वाटलं. मग कोमल आली, मम्मा म्हणाली मम्मा आज काहीतरी करायचं का, मला खूप असं वाटतं खूप फिरायला जायचं. मी तिला सांगितलं अगं मला क्रेडिट झाले एवढे पैसे, आता आपण छान मस्त पार्टी करूया. मग आम्ही महाबळेश्वरला रिसॉर्ट बुक केलं. खूप सुंदर. वाव. आम्ही छानपैकी रिसॉर्टच्या दिवसाची एक वाट पाहत होतो. मग सॅटरडे आला, ते आम्ही सॅटरडेला निघालो. आणि खरंच कधी नव्हे ते माझे मिस्टर सारखे मस्त मज्जा, हसणे, जोक्सवर हसणे. मस्त आम्ही रिसॉर्टमध्ये पोहोचलो. किती सुंदर रिसॉर्ट होतं ते. अगदी गेल्यावर खरंच खूप सुंदर वाटलं. चारही बाजूने पहाड आणि थंडी हवा. रिसॉर्टमध्ये जाताच मला खूप रिलॅक्सिंग फील झालं. आणि तिथे एक स्विमिंग पूल होता आणि तो स्विमिंग पूल खूपच सुंदर होता. कोमलला बघून इतकी मजा आली ती तर मी तर नाचायलाच लागली. म्हणाली मम्मा वाव स्विमिंग पूल. आणि मग आम्हाला वेलकम, असं मी आता खूप काही असं बनवलेलं आहे. 1-1.5
पानाचं असं झालेलं आहे. मग आम्ही गेलो स्विमिंग पूलमध्ये. मला माहिती आहे की कोमला काय काय होतं, आवडतं. मग ती स्विमिंग पूल जास्त करेल. मग वेलकम ड्रिंक मिळालं, मग आम्ही ते घेतलं. मग थोडं मी रिलॅक्स केलं, कोमल स्विमिंग करून आली. मग आम्ही लंच एन्जॉय केलं. मग त्याच्यानंतर संध्याकाळी मी आराम केला. माझं मम्मी ग्रॅटिट्यूड लिहिले. आम्ही खूप गप्पा मारल्या. आम्ही कपिल शर्मा शो एकत्र बसून बघितला आणि खूप हसलो, खूप हसलो. असं मी ते स्क्रिप्टिंग केलंय. मग याच्यावर आता रिलेशनशिपवर तुमचं असेल किंवा पार्लरवर तुमचं असेल, बिझनेसवर असेल. वा, काय काय क्लायंट! अरे आज तर खूपच क्लायंट आले. किंवा जे जे तुमचं आहे ते लिहा, त्याच्यावर हेडिंग द्या आणि स्क्रिप्टिंग करा. कळलं सगळ्यांना? येस, खूपच छान मॅम. हम्म. म्हणजे तुम्ही बोलत असताना पण असं वाटत होतं खरंच ती स्क्रिप्ट अशी डोळ्यासमोर आली आहे हा, पूर्ण. म्हणजे ती मूवी दिसली पाहिजे आपल्याला. खूपच मस्त. छान हम्म. छान. हेडिंग पण मस्त आहे तुझं. मग हेच आपण व्हिज्युअलाइज करतो जेव्हा येस. आपलं हे असतं. आता मॅम, प्राजक्त, हे 8 मिनिटं वगैरे नाही ना असं व्हिज्युअलाइज करायचं? हे नंतर. सध्या आधी हा, स्क्रिप्टिंग तर तयार करा. अच्छा. हम्म. एनी क्वेश्चन, एनी डाऊट? नाहीतर मग प्राजक्ता सांगेल आज काय करायचं. कोणाला आहे का काही प्रश्न वगैरे? मॅम सगळ्यांना काल हा बोला. मॅम काल आहे ना, मी आपल्या मॅमच्या ह्याच्यामध्ये ना मला हँडल्स मी 2-3 दिवसापासून हँडल्स करते, पण आज माहित नाही. आज सुचिता मॅम, तुम्ही शार्प 6ला हे मीटिंग लिव्ह करा आणि आधी जाऊन हात वर करा. ओके, कारण मी 3 दिवसापासून ट्राय करते ना, तेच. माझा हम्म. नंबरच आज येत येईल, नाही. आज येईल. नाही, आज येईल कारण की थोडं लेट होतं. तिथे तुम्ही 6ला खरंच डॉट आज जा. शार्प 6ला तुम्ही इथून लिव्ह करा आणि तिकडे हा, रेस करा. ठीक आहे, चालेल. येस. आपण ओके. थोडं लवकरच हे करूया, कारण माझं पण कालचं पहिलं शेअरिंग गेलं, मिस झालं. इट्स ओके, इट्स ओके. डोंट टॉक अबाउट मिसिंग. वी आर जस्ट अचिव्हिंग. सॉरी सॉरी. येस, थँक्यू. सो सगळ्यांकडे मॅजिक रॉक आहे, राईट? तुम्ही आता घेऊन आले सेशन मध्ये, करेक्ट? सगळ्यांना दाखवा. तृप्ती मॅडम, म्यूट आहे तुम्ही. अस्मिता मॅम, माझ्याकडे छाया आहे, मॅम. ते माझ्या पर्स मध्ये आहे. ओके, ठीक आहे. आता मी सगळ्यांचे नावं नाही घेत, बट आय नो सगळ्यांकडे आहे. कारण काही काल कोणीतरी ग्रुपवर का कोणीतरी पर्सनलला मेसेज करून म्हणत होतं की फोटो पाठवा, जे की पहिल्या मॅजिक बुक सेशन मध्ये होते, विच इज नॉट एक्सपेक्टेड ॲट ऑल, बट ठीक आहे. तर आता आपण हा जो दगड आहे त्याला रात्री आपण सराव करताना आपल्या दिवसभरातील चांगल्या गोष्टी, आनंदी गोष्टी, चांगल्या गोष्टी आपण या दगडाला ऐकवतो, राईट? हा जादुई दगड आहे. तर आज आपण काय करणार आहे, दिवसाच्या सुरुवातीलाच आपल्याला काय चांगलं हवं आहे आज दिवसभरात. जसं की आज सण आहे मकर संक्रांतीचा, बरोबर? तर मला सुंदर सुंदर तयार होऊन छान फोटो काढायचे. मला ते मंदिरामध्ये ओसा घेऊन जायचा आहे, तिथे हळदी कुंकू करायचं आहे, माझ्या मैत्रिणींसोबत फोटो काढायचे आहेत, राईट? तर मग जे पण काही आज तुमचं जे आहे ना, मला छान मस्त तिळगुळ पोळी बनवायची आहे, शेंगदाण्याच्या पोळ्या बनवायच्यात फॅमिलीसाठी, मला कौतुक ऐकायचं आहे आज माझ्या नवऱ्याकडून, मुलांकडून. जसं सुचिता मॅमला आज गजरा मारणं अपेक्षित असू शकतं हजबंड कडून, राईट? तर हे सगळं आपण आपल्या या आज जादुई स्टोनला सांगायचं आहे. आपण याला कमांड द्यायची आहे, ठीक आहे? तर मी पण बोलते, तुम्ही पण बोला म्यूटवर. मी जस्ट 1-2 सेंटेन्स सांगते, तसं मग तुम्ही बोला. थँक्यू जादुई दगड, माझा हातचा दिवस आनंदाने, उत्साहाने भरून टाकण्यासाठी खूप खूप थँक्यू. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. थँक्यू जादुई दगड. आज मी संक्रांतीच्या दिवशी खूप खूप छान मम्मीने बनवलेली शेंगदाण्याची पोळी खाल्ली. वाव, थँक्यू मम्मी, एवढी मस्त क्रिस्पी पोळी बनवण्यासाठी. थँक्यू. थँक्यू युनिवर्स. थँक्यू जादुई दगड, माझं आजचं ऑफिसचं काम सगळं वेळेत पूर्ण करून देण्यासाठी. थँक्यू सो मच.
थँक्यू. आज माझी मॅजिक प्रॅक्टिस, माझं ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस, सगळ्या प्रॅक्टिसेस अगदी छान आनंदाने एकदम टाइममध्ये पूर्ण करण्यासाठी थँक्यू. तुम्हाला काय अर्निंग अपेक्षित असेल, शेअर मार्केटमधून कसा दिवस तुम्हाला हवा आहे, काय प्रॉफिट हवं आहे, कसं प्रॉफिट हवं आहे, ते सुद्धा तुम्ही तुमच्या या जादुई दगडाला ऐकवू शकता. एखादा स्पेसिफिक स्टॉक असेल त्याच्याविषयी सुद्धा तुम्ही जादुई दगडाला कमांड देऊ शकता. थँक्यू. थँक्यू जादुई दगड. आजचा माझा दिवस एकदम पीसफुली काम नेस मध्ये पूर्ण करण्यासाठी थँक्यू. 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 स्नेहा मॅडम, दगड कुठे आहे तुमचा? ठीक आहे, झालं आता. हे पहा प्राजक्ता मॅम, माझा. येस, थँक्यू. ठीक आहे, तर आता आपण काय करणार आहे, जसं की काल परवा मॅमने सेशन मध्ये बोलता बोलता कॉन्ट्रीब्युशन हा शब्द मॅमने बोलला होता. ज्यांनी सेशन ऐकलं असेल त्यांना लक्षात असेल, राईट? तसं की आज आपण बघायचं आहे की आपल्या आयुष्यामध्ये कोणी कोणी कॉन्ट्रीब्युशन दिलं आहे. कॉन्ट्रीब्युशन हे फक्त मनीच्या फॉर्म मध्ये असं नाही म्हणू शकत. कॉन्ट्रीब्युशन म्हणजे काय की सप्लाय, एखाद्या गोष्टीचा सप्लाय. जसं की आता मी रोज आमच्या बेडरूम मध्ये सेशन करते, पण मग त्यावेळेस माझा नवरा आहे तो कॉन्ट्रीब्यूट करतो की मला पीसफुली ते अटेंड करून देतो, कारण आवाजाचा कुठेतरी त्याला इम्पॅक्ट होतो, राईट? मग हे त्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे की मला हे जे सेशन आहे ते व्यवस्थितरित्या पूर्ण करून देण्यासाठी. सो मी कसं लिहिणार? मी आभारी आहे उमेशच्या कॉन्ट्रीब्युशनसाठी, बिकॉज त्याच्यामुळे मला माझं मॅजिक ग्रॅटिट्यूड सेशन किंवा हे प्रॅक्टिस सेशन, झूमचं सेशन खूप सहजपणे पूर्ण करता येतं. किंवा कधी कधी असंही होतं ना की समजा जेव्हा स्पेसिफिकली माझा मुलगा असतो तेव्हा मग असं माझं कॉन्सन्ट्रेशन थोडंसं हे होतं की अरे हा उठेल की काय, तो जरा हल्ला की मला असं वाटतं आवाज कमी करा. पण जेव्हा तो शांतपणे झोपलेला असतो, म्हणजे मी लॅम्प पण लावते, हे पण करते, बट स्टील तो शांतपणे झोपलेला असतो, तेव्हा किती पीसफुली मी माझ्या सगळ्या प्रॅक्टिसेस किंवा जे मनात माझा थॉट येतोय तो पूर्ण मी मांडू शकते. हा जो पीस मला मिळतोय तो त्याच्या कॉन्ट्रीब्युशनमुळे मिळतोय, राईट? की तो छानपणे झोपला आहे, हे त्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे माझ्या झूम सेशनसाठी. तर याच्यासाठी मी आभार व्यक्त केले पाहिजे, जेणेकरून असे भरपूर कॉन्ट्रीब्युशन्स आपल्या लाईफमध्ये आलेले असतात, अगदी लहानपणापासून. जसं की आपल्या आईने तिची झोप आपल्यासाठी कॉन्ट्रीब्यूट केलेली असते, त्यामुळे आपण एक आनंद किंवा शांतपणे, आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे लहान मुलं कसं जागवतात, आपण पण जागवलं, आपली मुलंही आपल्याला जागवतात, पण हे कॉन्ट्रीब्युशन आपण देतो जेणेकरून आपण एक काय बोलतो त्या लहान मुलाला एक प्रेम देऊ शकतो, तो वॉर्म फिलिंग आपण देतो ते, राईट? मग त्याच्यासाठी सुद्धा म्हणजे जे आपल्याला मिळालंय, आपण दिलंय त्याच्याविषयी आपण नाही लिहिणार आहे. सो आपल्याला जे मिळालंय त्याच्याविषयी आपण आज लिहायचंय. कॉन्ट्रीब्युशन. सगळ्यांना कॉन्ट्रीब्युशनचा अर्थ समजला? कमल मॅडम? एकच मिनिट, मी मराठी शोधते, त्याला काय असू शकतं. विष्णूला काय बोलतोय? सहकार्य किंवा सहयोग. हा, सहयोग. हा. हम्म. सहयोग. हा, योगदान. कमल मॅडम, समजलं ना तुम्हाला काय बोलायचंय? हो, येस. ओके, थँक्यू. म्यूट वर जा आणि बोला तुम्ही, बाकी सगळेजण आपण लिहूया आता. आणि कीप शेअरिंग की तुम्ही कोणाच्या कॉन्ट्रीब्युशन साठी लिहित आहात. आता मॅम फर्स्ट. नावं टाकायची ना, जसं आपले पती आहे, मुलं आहेत येस असं. येस. ठीक आहे.
स्पेसिफिक लिहायचंय. काल ईशने पण सेशन मध्ये सांगितलं ना, की जेव्हा आपण लिहितो तेव्हा ते स्पेसिफिकली, म्हणजे जर मी काल बिर्याणी खाल्ली आहे तर मी पोटात, म्हणजे माझ्या डायजेस्टिव्ह सिस्टीमसाठी आभारी आहे, त्याने काल मी खाल्लेली बिर्याणी छानपणे डायजेस्ट केली. याच्यामध्ये तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमसाठी तुम्ही ग्रेटफुल होता. खाल्लेल्या बिर्याणीसाठी सुद्धा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता. सुचिता मॅम, तुम्ही सांगा हा, कोणासाठी लिहित आहात तुम्ही? मी देते. मी आभारी आहे परमेश्वरा. अं, मी आभारी आहे परमेश्वरा योगदानासाठी, कारण की माझे ऍक्च्युली परत बोलतो. मी आभारी आहे परमेश्वरा. अं, नाही. मी आभारी आहे परमेश्वरा, कारण की माझे पती पूजा आणि कार्तिक यांच्या योगदानामुळे मी माझा मॅजिक बुक सेशन पूर्णपणे सहजपणे मी पूर्ण करत आहे. ओके. थोडं सेंटेन्स मला जमलं नाही, हा, मला करेक्ट मी करा. असं म्हणजे मी असं म्हणू शकते की तुम्ही असं लिहा की हा मी आभारी आहे. हा. म्हणजे तुम्ही म्हणा असं, मी आभारी आहे माझ्या हजबंड आणि मुलांच्या कॉन्ट्रीब्युशनसाठी. हे ओके बिकॉज मध्ये नाही गेलं पाहिजे, हे ओके. हे हा आलं पाहिजे, कॉज आलं पाहिजे की हे, हा हा. राईट. हे मेन ओके ओके. आहे. त्याच्यासाठी कारण काय आहे की तुम्ही मॅजिक बुकचं सेशन शांतपणे पूर्ण करू शकता, लक्ष हो, देऊन ऐकू शकता. बरोबर. चला, हु इज नेक्स्ट? कीप शेअरिंग. अरुणा मॅडम सांगा. मी आभारी आहे माझ्या मुलीची स्थितीची. ती मला जर काही ट्रान्सलेट करून समजावून सांगते आणि मला ती ग्रॅटिट्यूड करण्यासाठी ओके. मी आभारी आहे सुभाष सरांची, की त्यांच्यामुळे मी मॅजिक सेशन करू शकते आणि मला सकाळी सकाळी छान गरम चहा ते सेशन मध्येच आणून देतात. सो वा. त्यांच्या या सहकार्यासाठी मी खरंच त्यांचे खूप आभार व्यक्त करते. येस मॅम, तुम्ही कॉन्ट्रीब्युशन वर्ड स्किप केला आय गेस. सहकार्य म्हटलं मी. अच्छा, योगदान. हा, हा. राईट. मी आभारी आहे माझ्या हेडफोनची, ज्याच्या सहयोगाने मी ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिससाठीचे सेशन करू शकते, पीसफुली करू शकते. येस, व्हेरी नाईस. मी आभारी आहे विवांच्या योगदानासाठी, बिकॉज त्याच्यामुळे मी माझं ऑफिसचं काम लक्षपूर्वक करू शकते. स्नेहा मॅम, तुम्ही सांगा एखादं वाक्य. मी आभारी आहे स्वप्नाच्या कॉन्ट्रीब्युशनसाठी. की ते खूप सावीला स्विमिंगला घेऊन जातो. तुमचा आवाज खूप कमी येतोय, अगदीच नाही असं. आता येतोय? हा हा. मी खूप आभारी आहे स्वप्नीलच्या कॉन्ट्रीब्युशनसाठी, की तो तिला स्विमिंगला, सावीला स्विमिंगला घेऊन जातो आणि त्यामुळे तो वेळ मी माझ्या ऑफिसच्या कामासाठी देऊ शकते आणि फोकस करू शकते. वा, व्हेरी नाईस. मी मी आभारी मी आहे माझ्या बोला बोलू हा, बोला बोला. बोला. मी आभारी आहे माझ्या बाबांच्या कॉन्ट्रीब्युशनसाठी, कारण त्यांच्याकडे बघून मला नेहमी मेडिटेशन आणि योगा करायला प्रोत्साहन मिळतं. वा. खूप आभारी आहे माझ्या बहिणीची व भावाच्या कॉन्ट्रीब्युशनसाठी, कारण त्यांच्यामुळे मी माझ्या लग्नाची शॉपिंग खूप इझिली केली. वा. मी आभारी आहे माझ्या पेजच्या योगदानासाठी,
कारण की मी सकाळ संध्याकाळ मॅजिक बुकची असाइनमेंट लिहिते. वाव. मी आभारी आहे अश्विन मॅमच्या कॉन्ट्रीब्युशनसाठी बिकॉज त्यांच्यामुळे मला मॅजिक बुक किंवा मॅजिक बुकच्या प्रॅक्टिसेस अगदी सहजपणे समजण्यास मदत होते. मी आभारी आहे प्राजक्ता मॅम आणि कीर्ती मॅमच्या योगदानासाठी कारण त्यांनी मराठीतून सेशन घेतल्यामुळे मी असाइनमेंट लिहायला मला खूप सोपं जातं. वाव. छाया मॅम, छाया मॅम, चंदा मॅम. मी आभारी आहे माझ्या सुवर्णा ताईसाठी कारण तिच्या कॉन्ट्रीब्युशन साठी कारण ती मला सतत अप्रिशिएट करते म्हणून मला माझे काम करायला खूप उत्साह येतो. वाव. मी आभारी आहे माझ्या आई वडिलांसाठी त्यांनी मला इतके छान संस्कार दिले की व्हिज्युअलायझेशन करून मॅनिफेस्टेशन करून आपल्याला जे हवे ते मिळते हे मला लहानपणापासून कळालं आणि मी ते वापरत आहे. धन्यवाद वाव. धन्यवाद धन्यवाद. वाव, व्हेरी नाईस. मी आभारी आहे माझ्या आईच्या योगदानासाठी ज्यामुळे मी 3 वर्ष शाळेमध्ये सर्व्हिस करू शकले. येस. मी आभारी आहे माझ्या आईच्या योगदानासाठी बिकॉज तिच्यामुळे मला रोज शाळेत जाताना टिफिन मिळायचा. स्माइल करून लिहा सगळे मी छान. आभारी आहे माझ्या जॉबच्या योगदानासाठी कारण त्याच्यातून मला सॅलरी मिळते, माझं घर चालतं आणि माझे EMI जातात. चालेल मॅडम. हा. खूप आभारी आहे माझ्या मम्मीच्या योगदानासाठी कारण तिच्यामुळे मी माझ्या सर्व एक्झाम सक्सेसफुली क्लिअर करू शकले. वाव. मी आपण आभारी आहे माझ्या मिस्टरांसाठी आणि माझ्या मुलांसाठी मयूर आणि विनयसाठी त्यांच्या कॉन्ट्रीब्युशन साठी कारण त्यांनी मला खूप चांगली स्पेस दिली म्हणून मी माझे काम सहजपणे करू शकले. वाव, खूप छान. मी आभारी आहे माझ्या वही आणि पेनची कारण त्याच्या सहयोगामुळेच मी माझं ग्रॅटिट्यूड लिहू शकते. मी आभारी आहे आरतीच्या सहयोगासाठी कारण तिच्यामुळे माझी खूप सारी मदत होते. मी आभारी आहे माझ्या मराठी जादुई ग्रुपची कारण ज्यामुळे मराठीमध्ये मी सहजपणे ग्रॅटिट्यूड लिहू शकते. मी आभारी आहे माझ्या मुलांची कारण त्यांच्यामुळेच त्यांच्या सहयोगामुळेच मी माझे ग्रॅटिट्यूड असाइनमेंट्स खूप छान प्रकारे लिहू शकते. मी आभारी आहे माझ्या बाबांच्या योगदानासाठी कारण त्यांच्यामुळेच मी मानव सृष्टीत जन्म घेऊ शकले. थँक्यू. वाव, थँक्यू. आपण स्वतःच्या कॉन्ट्रीब्युशन साठी सुद्धा लिहू शकतो. मी आभारी आहे प्राजक्ताच्या योगदानासाठी बिकॉज ती रोज सकाळी अमृतवेलाला प्रॅक्टिस करते. मी आभारी आहे माझ्या घराच्या योगदानासाठी कारण की मी माझ्या फॅमिली सोबत घरी राहते. ऊन पाऊस हिवाळा या दिवसांमध्ये माझ्या डोक्यावरती घराचे छप्पर असताना मी घरात सुरक्षित राहते. वाव, खूप छान.
मी आभारी आहे अश्विन मॅमच्या कॉन्ट्रीब्युशनसाठी बिकॉज त्यांनी मला माझे अबंडन्स हॅपी होम घेण्याचा प्रवास पूर्ण करण्यामध्ये मार्ग दाखवला किंवा मार्गदर्शन केले. हम्म मी आभारी आहे हा. माझ्या मैत्रीण ज्योतीसाठी, जिच्या योगदानामुळे मी माझं MA आणि BEd डिग्री कंप्लीट करू शकले. वाव. मी आभारी आहे ज्योत्स्ना पाटीलच्या योगदानासाठी, कारण तिने मला ही लिंक पाठवून या सेशन मध्ये जॉईन केलं. वाव. मी आभारी आहे कीर्ती मॅमच्या कॉन्ट्रीब्युशनसाठी बिकॉज त्यांच्यामुळे मॅजिक बुक सेशन सुरू करण्याची संधी किंवा सुरू करण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले. मी आभारी आहे. माझा आवाज येतो ना? येस येस. मी आभारी आहे माझ्या आई दादांच्या कॉन्ट्रीब्युशनसाठी, ज्यांच्या मदतीमुळे मी मोठ्या सिटीत शिक्षण घेऊन माझी स्वप्न पूर्ण करू शकले. वाव. मी आभारी आहे. बोला नाही, बोला मॅडम तुम्ही. बोला सुचिता मॅम. मी आभारी आहे माझ्या मैत्रिणीच्या योगदानासाठी, जिने आज मला नाही सॉरी मी आभारी आहे माझ्या रेश्मा मी आभारी आहे माझी मैत्रीण रेश्मा हिच्या योगदानासाठी, कारण की तिने मला आज जो जॉब दिला आहे त्या जॉबचा माझा फर्स्ट डे आहे. ग्रेट, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू मॅम. मी आभारी आहे सुभाष सरांच्या कॉन्ट्रीब्युशनसाठी, ज्यांच्यामुळे आपल्याला बेल कॉलनीमध्ये मेडिटेशन सहज छान प्रकारे करता येतं. येस. मी आभारी आहे कीर्ती मॅम आणि प्राजक्ता यांच्या योगदानाची, कारण त्यांच्यामुळे मी मागच्या महिन्यामध्ये पौर्णिमेचं ध्यान खूप छान पद्धतीने करू शकले. मला एक्सपेक्टेड होतं तुमचा सेल्स वाढला आहे आणि तुमची लेवल अप झाली आहे, सो नेक्स्ट टाइम ही पण मला न्यूज येणार असं वाटतं. ओके. लाईटची आणि फॅनची, जे त्याच्यामुळे आपण त्यांच्या कॉन्ट्रीब्युशनमुळे आपण सकाळी उठून ग्रॅटिट्यूड लिहू शकतो. येस. मी आभारी आहे कीर्ती मॅम आणि प्राजक्ता मॅम यांच्या कॉन्ट्रीब्युशनसाठी, ज्यांच्यामुळे मी 24 डिसेंबरला राजन सरांना पहिल्यांदा बघू शकली, त्यांना भेटू शकली. वाव, आता अजून दुसऱ्या व्यक्तींना तुम्ही भेटणार आहात, सो गेट रेडी, गिअर अप, चेअर अप. येस, थँक्यू. अजून एक सरप्राईज आहे का मॅम आमच्यासाठी? येस येस, आता 15 दिवसानंतरच आहे, 10-15 अरे दिवस, वा. त्याच्यापेक्षा कमी. वाव. वाव, अमेझिंग. वी आर एक्साइटेड. त्याच्यावर काम चालू आहे, म्हणजे काम चालू आहे ऑलरेडी 99% झालाय, 1% थोडंच आपल्याला डेट्स फिक्स करायचे आहे बस. तथास्तु, लवकरात लवकर पूर्ण हो. येस. आम्ही वेट करतोय त्या सरप्राईजचं. You will be amazing and you are like dancing like a crazy. वा. आय एम सो एक्साइटेड. दहा झाले लिहून सगळ्यांचे. येस. तसंच आता आज आपण हे लिहिले आहे 10, पण दिवसभर आपण विचार करायचा आहे की कोणाकोणाच्या कॉन्ट्रीब्युशनमुळे आपण लाईफमध्ये काहीतरी अचीव करू शकलो, काहीतरी मिळवू शकलो.
आणि खूप छान वाटलं पण हे लिहिताना, आनंद पण वाटला आणि हो, उलगडत गेलं एक एक, म्हणजे काय काय कोणी हे केलं. थँक्यू. बरोबर. येस, थँक्यू. मी आभारी आहे या सगळ्या मॅजिक बुक प्रॅक्टिशनरची, पार्टिसिपेंट्सची, त्यांच्या कॉन्ट्रीब्युशनसाठी, बिकॉज त्यांच्यामुळे हे आमचं जे सेशन आहे ते खूप आनंदाने, जॉयफुली कम्प्लीट होतं रोज. सो थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर जॉईनिंग अँड प्रॅक्टिसिंग. थँक्यू. थँक्यू. शाळेच्या शिक्षकांच्या योगदानासाठी मी खूप आभारी आहे, कारण त्यांच्यामुळे मी नवीन नवीन ज्ञान अर्जन करू शकले, किंवा मी एक स्पेसिफिक सब्जेक्ट पण लिहू शकते ना. येस. भूगोलामध्ये मी भूगोलाचं ज्ञान अर्जन करू शकले, इंग्लिशचं ज्ञान अर्जन करू शकले, मराठीचं ज्ञान अर्जन करू शकले. हम्म. हे तुम्ही म्हणजे तुमच्या याच्यावर ऍटलिस्ट 15 तरी होतील, प्रत्येक टीचरसाठी जरी घेतला तरी. हो. हे लिहू हम्म. शकतो का? मी आभारी आहे रॉन्डा बर्न यांच्या कॉन्ट्रीब्युशन साठी, ज्यांच्यामुळे डेफिनेटली, मॅजिक हा हे बुक तर आमच्या पहिलं आयुष्यात सेंटेन्स आले. तर आहेच. येस. येस. तुम्ही पण सगळेजण सुचवू पण शकता, आज जसं आपण कॉन्ट्रीब्युशन साठी लिहिलं, राईट. उद्या आपण समजा, म्हणजे माझ्या डोक्यात आहे की उद्या समजा आपण अपॉर्च्युनिटीसाठी लिहू शकतो. करेक्ट, म्हणजे अजून अपॉर्च्युनिटी आपण आपल्याकडे अट्रॅक्ट करू शकतो. सो तुम्हाला जर असं एखादा क्वालिटी किंवा हे सुचवायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही सुचवू शकता. जसं काल दीपक सरांच्या बोलण्यातून मला वाटलं की खरंच डिसिप्लिन साठी सुद्धा आपण कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे, जेणेकरून अजून डिसिप्लिन आपण आपल्याकडे अट्रॅक्ट करू. आणि मॅमने आय गेस फर्स्ट काही दिवसांपूर्वी याच मिलेनियरच्या सेशनमध्ये सुद्धा सांगितलं होतं की जिथे काय बोलू शकतो आपण, चॅलेंज आहे, तिथे म्हणजे 100% आपली कृतज्ञता कमी पडते. मग जर आपल्याकडे खरंच अपॉर्च्युनिटी कमी आहे, आपल्याकडे डिसिप्लिन कमी आहे, तर त्याचा अर्थ काय आहे की आपण कुठेतरी त्या क्वालिटीला, त्या गुणांना टेकन फॉर ग्रांटेड घेतलेलं आहे. हा ठीक आहे, होईल रे, आहे रे, करेल रे, असं. बट नाही, आता आपण एकदम खडाडून जागो झालेला आहे, बिकॉज आपल्याला आपल्यामध्ये मिलेनियर माइंडसेट जो आहे तो क्रिएट करायचा आहे, राईट. मग त्याच्यामध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा आपल्याला अबंडन्स बघायचा आहे. त्याच्यामधला जो मिलेनियर माइंडसेट आहे आपल्यामधला, त्या गोष्टीत बघण्याचा, तो जागा करायचा आहे. सो तुम्ही सजेस्ट करू शकता मला, कीर्ती मॅमला पर्सनल मेसेज करून, की कोणत्या गुणावर, कोणत्या क्वालिटीज आपण घेत जाऊ शकतो अजून पुढे पुढे. सो मी 2 वाक्य बोलू, लिहित फक्त. एकच मॅम, तृप्ती मॅम. सो ओके. सुचिता मॅम, हा मॅडम. तुम्ही आता आय गेस लिव्ह करा. थँक्यू सो हा. मच जॉईन करण्यासाठी, आणि लॉट्स थँक्यू. ऑफ ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ मॅजिक डस्ट तुमच्या थँक्यू. नवीन कामाच्या सुरुवातीला. अगदी तुम्हाला थँक्यू हवे मॅम. आहेत तसेच तुमचे कलिग्स मिळतील. खूप छान छान काम तुम्हाला, अगदी हवं तसं काम तुम्हाला युनिवर्स देईल. खूप आनंद, खूप जॉयफुल आणि खूप थँक्यू. सॅटिस्फॅक्शन तुम्हाला या जॉब मधून मिळेल, आणि भरपूर भरपूर थँक्यू. abundance ऑफ मनी फ्लोईंग टू यू. थँक्यू. 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 थँक्यू सो मच मॅम. आणि थँक्यू. सगळ्यांना मकर संक्रांतीच्या पुन्हा एकदा गोड गोड शुभेच्छा. हम्म. सगळ्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. येस, थँक्यू एव्हरीवन. हा, तृप्ती शुभेच्छा मॅम, मकर तुम्ही संक्रांतीच्या. आता शेअर करू शकता. सुचिता मॅम. मी लिव होते. हा, थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. मी आभारी आहे कीर्ती मॅमच्या योगदानासाठी, कारण त्या रोज सकाळी उठून आम्हाला आमच्यासाठी खूप छान छान मेडिटेशन क्रिएट करतात. त्यासाठी मी खूप आभारी आहे. मी आभारी आहे प्राजक्तासाठी, प्राजक्ताच्या योगदानासाठी, कारण तिच्या शेअरिंगमुळेच मला पुण्याचा मॅजिक ग्रुप मिळाला. धन्यवाद. हा, बोला तृप्ती मॅम. झालं डिअर, झालं. ओके, थँक्यू बोलले सो मी. मच. थँक्यू थँक्यू. सो मच एव्हरीवन. आणि कालचं तुम्ही पौर्णिमेची ती लेट गो ऍक्टिव्हिटी जर नसेल केली तर तुम्ही आज करू शकता.
ओके. आणि कोणामध्ये जर खूप जास्त रेजिस्टमेंट असेल कोणा एखाद्या व्यक्तीसाठी, खूप राग द्वेष काहीतरी म्हणजे तो व्यक्ती आठवला किंवा ती सिच्युएशन आठवली तर खूप फ्रस्ट्रेशन होत असेल, तर तुम्ही छान एका पेजवर काळ्या शाईनी चांगलं लिहा. त्या व्यक्तीला तो समोर बसला आहे असं फील करा. त्याला सांगा की हे हे असं होतं, त्या प्रसंगाच्या वेळेस मला असं झालं, मला खूप राग आला, मी चिडचिड करत होते, मला हे झालं. तर हे तुमचं सांगून झालं की तुम्ही 2 मिनिटं शांत विचारा का असं का केलं तू. आणि जर तुम्हाला आन्सर मिळालं युनिव्हर्सने त्या शांततेमध्ये, जर 1-2 मिनिटानंतर आन्सर मिळाले कदाचित, तर तुम्ही त्या आन्सर मिळाल्यानंतर त्या व्यक्तीला सांगा ठीक आहे, मी आता तुला माफ केलं आहे आणि मी माझ्या आतमधले हे सगळे जे इमोशन आहे हे सगळ्यांना मी आता काढून टाकते आहे, असं म्हणून त्या पेजला क्रॉस करा. जितकेदा करायचं एकदा करायचंय आणि तो कागद जाळायचा, फ्लश आउट करायचा आणि छान मिठाच्या पाण्याने आंघोळ करायची आणि पुन्हा मेडिटेशन तुम्ही करू शकता. असंही तुम्ही आज करू शकता जर तुम्हाला खूपच जिथे कुठेतरी तुमचं ब्लॉक असेल असेल तर एखाद्या नात्यामध्ये. ओके. आणि आजही ध्यान करा. चला. ओके. थँक यू येस. सो मच. सो शाल वी लीव दिस. थँक्यू. छान सांगितलं. थँक्यू. हम्म. ते इमोशन्स तुमचे लेट गो होणं अतिशय आवश्यक आहे, जर स्वप्नांना पंख लावायचे असतील तर. कीर्ती मॅम, लाईव्ह सेशन घ्या ना याच्यावर प्लीज. हो. एकट्याला प्रॅक्टिस करणं जरा चॅलेंजिंग आहे. हा, करूया करूया. आज करूया किंवा मग नेक्स्ट पौर्णिमेला जर झालं तर, है ना. आज करायची असेल तर मग फक्त सांगा तुम्ही थोडं लवकर, तर आज संध्याकाळी पण आपण करू. चालेल. हम्म? हो, चालेल आज पण. हम्म. चॅटमध्येच सांगा आताच, म्हणजे मॅमला तसं शेड्यूल करता येईल हा, त्यांचं. चालेल आज चालेल चालेल. आज रात्री. हा, आज किती रात्री वाजता? चालेल. आणि आणि जे चालेल बोलतायत त्यांनी जर जॉईन नाही केलं